रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. आज आपल्या मुळगाव वारकरी संस्थेच्या पंढरपूर पायीवारीचा 11वा दिवस आहे. काल रात्री आपण शेळकेवाडीत मुक्कामाला होतो आणि आज सकाळच्या प्रसन्न वातावरणात आमची पावले आता पुढे नजरे आणि पाचेगावच्या दिशेने निघणार आहेत. वारीमध्ये पहाटेच्या या प्रार्थनेने जेव्हा दिवसाची सुरुवात होते तेव्हा मन अगदी शांत आणि भक्तिमय होऊन जातं. जय जय राम कृष्ण हरी 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 कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी रामकृष्ण 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 हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. वारीची खरी ओळख काय असेल तर ती म्हणजे तिची अद्भुत शिस्त. शेकडो वारकरी एका लयीत एका तालात कोणतीही घाई न करता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पंढरीच्या दिशेने पावले टाकत आहेत. आणि या शिस्ती आणि या शिस्तीच्या वातावरणात आज एक अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळाला. पहा, या बकऱ्यांनी आपल्या माऊलींच्या रथाभोवती कसं सुंदर आणि गोड रिंगण घातलं आहे. माणसांची शिस्त तर आपण नेहमीच पावतो, पण जेव्हा हे मुके प्राणी सुद्धा विठुरायाचा ध्यास घेऊन रथाला अशी शिस्तबद्ध प्रदक्षिणा घालतात तेव्हा मन आनंदाने भरून येतं. वारीची हीच तर खरी जादू आहे, जिथे माणस प्राणी सगळे एका भक्तीच्या धाग्यात बांधले जातात. 5 किलोमीटरवर संस्थेने चहा नाश्त्याची व्यवस्था केली होती. ते खाऊन आम्ही पुढची वाट धरली. वारी म्हणजे फक्त चालणं नाही, तर माणसाने माणसाची जोडलेलं प्रेमाचं नातं आहे. रस्त्यात भेटणारे ग्रामस्थ ज्या आस्थेने आमची सेवा करतात ते पाहून मन भरून येतं. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात मार्ग कसा काढतो हे कळतच नाही. सलग 11 दिवस चालून पायाला आलेल्या फोडांवर आमच्या वारीतील डॉक्टर ज्या आपुलकीने उपचार करत आहेत त्यांच्या या सेवेला खरोखरच सलाम. अखेर आजचा पहिला टप्पा पूर्ण करून आपण नजरे गावात पोहोचलो आहोत आणि नजरेत मस्त असा भजनाचा कार्यक्रम रंगला. तुम्ही बघू शकतात.
थोड्या विसाव्यानंतर आता आमची पावले पाचेगावच्या दिशेने पडतील. पाचेगावच्या वाटेवर आज पुन्हा एकदा बकऱ्यांनी रथाला दुसरं रिंगण घातलं. सोबतच आजच्या प्रवासाची खास शान ठरले ते गोव्यातून आलेले भजनी कलाकार. त्यांच्या सुरेल गाण्यावर सर्व वारकरी नाचत गात पुढे सरकत आहेत. पांडुरंगाला भेटायला चला जाऊ पंढरीला. पांडुरंगाचं दर्शन भेटायला चला जाऊ भेटायला. सांगू मी किती सांगू कोणाला. अरे आनंद आनंद झाला, आनंद झाला. किती सांगू कोणाला, किती सांगू कुणाला. आज आनंद झाला, आज आनंद झाला. किती सांगू कुणाला. आज आनंद झाला, आज आनंद झाला. पान सुपारी लवंग मिरची संगीताचा देवा तुझा देवा तुझा रे आम्ही देव म्हटला. संध्याकाळी आपण पाचेगावच्या मुक्कामी पोहोचलो. इथे ध्यानकुंज विद्यापीठच्या लहान मुलांनी इतका सुरेल हरिपाठ घेतला आणि फुगडीचा खेळ रंगवला की दिवसभराचा सर्व थकवा निघून गेला.
अप्रतिम होईल या सर्वांना संध्याकाळच्या या हरिपाठात जो आनंद आणि शांतता मिळते ती जगात कुठेच नाही. आजचा 11वा दिवस खूप अप्रतिम राहिला. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया एक नवीन दिवसाच्या प्रवासासोबत. रामकृष्ण हरी.